ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यामध्ये हार्ट डिसीजेसचा पण धोका वाढतो का, हा प्रश्न आहे. याचं उत्तर अनेक जणांना माहीत नसतं किंवा बऱ्याच जणांना वरवरचं नॉलेज आहे की खरंच डायबिटीज झाल्यामुळे हार्ट डिसीजेस वाढू शकतात, असं फक्त एवढंच माहीत असतं. परंतु हार्ट डिसीज खरंच वाढतात का, कोणते वाढतात, वाढल्यावर काय करायला पाहिजे, हार्ट डिसीजेसचा धोका, हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे, या गोष्टीची जास्त माहिती नसते. तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की खरंच हार्ट डिसीजेस म्हणजेच हृदयरोग, डायबिटीज असेल तर वाढू शकतात का, धोका किती पट वाढू शकतो आणि हा धोका कमी करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, याबद्दलची डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या म्हणण्यानुसार ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे अशा व्यक्तीमध्ये 28% हृदयरोग होण्याचे धोका वाढलेला असतो. म्हणजेच ज्या व्यक्तीला डायबिटीज नाही त्याच्या तुलनेत ज्या व्यक्तीला डायबिटीज आहे त्याच्यामध्ये 28% धोका वाढलेला असतो की त्याला हृदयरोग होऊ शकतात, जसं की हार्ट अटॅक, कार्डियाक फेल्युअर, कार्डियाक अरेस्ट, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या होऊ शकतात. 28% याचं प्रमाण वाढलेलं असतं. तर ज्यांच्या मनामध्ये बी डाऊट होता की खरंच डायबिटीजचा आणि हृदयरोगाचा संबंध आहे का, तर हो, एक्झॅक्टली संबंध आहे. यामुळे 28% हृदयरोग होण्याचा धोका वाढू शकतो. त्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार 2019 मध्ये 1,79,00,000 म्हणजेच 1.25 करोड व्यक्ती हे डायबिटीज असणारे हृदयरोगामुळे मरण पावलेले आहेत. डायबिटीज होती परंतु ब्लड प्रेशर वाढल्यामुळे हृदयरोगाचे प्रॉब्लेम सुरू झाले आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, अशी एक आकडेवारी समोर आलेली आहे. त्यानंतर WHO च्याच म्हणण्यानुसार जगामध्ये जवळपास 81 करोड एवढे डायबिटीज असणारे रुग्ण आहेत आणि त्यामधले 1.4 म्हणजे जवळपास 25% हे रुग्ण फक्त भारत देशामध्ये आहेत. जवळपास 21 करोड लोकांना भारतामध्ये डायबिटीज आहे. तर हे डायरेक्ट रिलेशन आहे की जर तुम्हाला डायबिटीज असेल तर हृदयरोगाचा धोका होणार आहे. परंतु डायबिटीज असल्यावर हृदयरोगाचा नक्की धोका कसा होत असतो हे समजून घेऊया. साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्या शरीरामधील हृदयाला ज्या रक्तवाहिन्या रक्त पुरवत असतात त्यांच्यावर सगळ्यात जास्त परिणाम होत असतो. त्या रक्तवाहिन्या अंकुचित पावत असतात, म्हणजेच त्यांचं जे डायमीटर आहे ते कमी होत असतं. कारण शुगरमुळे अथेरोस्क्लेरोसिस नावाची बिमारी होत असते. तर अथेरोस्क्लेरोसिस नक्की का होत असतं, उदाहरण घेऊन असं समजूया, एक पाईप आहे ज्यामध्ये आपल्या घरातील सांडपाणी आपण बाहेर काढून दिलेलं असतं. परंतु कधी कधी काय होतं, जर काही कचरा अडकला तर त्यामधून व्यवस्थित पाणी जात नाही किंवा पाणी अडकून बसतं. अगदी तीच कंडिशन हृदयाकडे ज्या रक्तवाहिन्या रक्त घेऊन जात असतात त्यांची होत असते. जर गरजेपेक्षा जास्त शुगर असेल तर यामुळे आपल्या रक्तवाहिन्यामध्ये काही घाण जमा व्हायला लागते, ज्याला प्लाक म्हटलं जातं. आणि हे जर जमा होत राहिलं तर रक्तवाहिन्याचा जो आकार असतो तो छोटा व्हायला लागतो किंवा एक प्रकारे कचऱ्याचा थर साचलेल्याच कंडिशनला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. आणि कधी कधी पूर्णच नस ब्लॉक होऊ शकते आणि यामुळेच हार्ट अटॅक येत असतो. पूर्णच जर ब्लॉक झाली तर साहजिकच आहे हृदयाला रक्त पुरवठाच होणार नाही आणि याच कंडिशनमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. तर शुगरमुळे असा परिणाम होत असल्यामुळे आपल्याला हृदयरोगाचे प्रॉब्लेम वाढत असतात. तसेच ब्लड प्रेशर सतत वाढलेला असतो. तर या काही गोष्टी आहेत ज्यामुळे शुगरमुळे हृदयरोगावर परिणाम होत असतो. तर आता शुगरमुळे नक्की हृदयरोगाचे कोणकोणते प्रॉब्लेम होतात. सगळ्यात पहिला आहे हार्ट फेल्युअर. जर आता समजा हृदयाकडे रक्तच जात नसेल किंवा हृदयाला थोडा पण रक्त पुरवठा होत नसेल तर हार्ट फेल्युअर होऊ शकतं आणि या कारणामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर 2 नंबरचा प्रॉब्लेम होऊ शकतो तो म्हणजे कार्डिओमायोपॅथी. यामध्ये हृदयाच्या ज्या मसल्स असतात त्या वीक होत असतात, कमजोर होत असतात आणि यामुळे हृदयाचं जे ब्लड पंप करण्याचं काम आहे ते व्यवस्थितपणे होत नाही, म्हणजेच हृदय व्यवस्थित फंक्शनिंग नाही करू शकत आणि यामुळे पण हृदयाचा धोका वाढू शकतो. 3 नंबरचा प्रॉब्लेम आहे हार्ट स्ट्रोक सुद्धा येऊ शकतो. तर अशा प्रकारच्या एक 4-5 कंडिशन आहेत. जर आपल्याला शुगर असेल तर या गोष्टी किंवा हृदयाचा धोका वाढू शकतो. ठीक आहे, आता हृदयाचा धोका वाढू शकतो हे पण समजलं, तर आता हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे, जर तुम्हाला शुगर असताना हृदयाचं पण आरोग्य चांगलं ठेवायचं आहे तर आपल्याला सगळ्यात अगोदर ही गोष्ट करायची आहे की आपली शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची आहे. रेग्युलर चेकअप करत राहा, डॉक्टरांनी जो डाएट सांगितलेला आहे तो फॉलो करा, छानशी झोप घ्या, 7 ते 8 तास झोप घ्यायला पाहिजे. ह्या जर बेसिक गोष्टी पाळल्या आणि शुगर वेळोवेळी चेक करत राहिलात आणि जर कंट्रोलमध्ये ठेवली तर यामुळे हृदयाला प्रॉब्लेम होणारच नाही. 2 नंबरची गोष्ट आहे बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे. आता जसं सांगितलं की बीपी पण वाढू शकतो आणि बीपी वाढल्यामुळेच हृदयाचे बरेचसे प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होत असते
किंवा बीपीमुळे पहिली कंडिशन आहे ज्यामुळे हृदयाचे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून आपल्याला ब्लड प्रेशर सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. 3 नंबरची गोष्ट आहे कोलेस्टेरॉल कमी करायचं आहे. जर आपल्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं असेल, जसं सांगितलं ना की रक्तवाहिन्यामध्ये कचरा जमा व्हायला लागतो, त्याला प्लाक म्हटलं जातं, अगदी त्याच प्रकारे याच गोष्टीमुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण सुद्धा वाढत असतं. तर कोलेस्टेरॉल पण आपल्याला रेग्युलरली चेक करत राहायचंय. आपल्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढणार नाही याची काळजी घ्यायची आहे. 4 नंबरची गोष्ट आहे स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग नाही करायची आहे. स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग पूर्णपणे बंद करायला पाहिजे, यामुळे हृदयाचा धोका वाढू शकतो. त्यानंतर आहे रेग्युलरली चेकअप करायचं आहे. डॉक्टर जेव्हा जेव्हा चेकअपला बोलवतील तेव्हा तेव्हा जाऊन व्यवस्थितपणे सगळं चेकअप करून घ्यायचं आहे आणि सगळ्या गोष्टी पडताळून पाहायच्या आहेत की बीपी शुगर तर वाढलेला नाही ना. त्यानंतर डेली एक्सरसाइज करायची आहे. एक्सरसाइज केल्यामुळे सुद्धा आपलं ओव्हरऑल शरीर चांगलं राहण्यास मदत मिळत असते. तर या गोष्टीचा उपयोग करून तुम्ही शुगर असताना सुद्धा हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, पसंत आलेला असेल. जर या व्हिडिओमध्ये काही प्रश्न विचारायचे असेल तर कॉमेंट करून सांगू शकता. मी लवकरात लवकर त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. परंतु ओव्हरऑल शुगरमुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो, ते पण 28%. म्हणून ज्यांना शुगर आहे अशांनी तर आपल्या हृदयाची चांगलीच काळजी घ्यायला पाहिजे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या